ठाणे शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो आणि अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता शहरात लवकरच स्पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती दिली असून या प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचं तसंच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचं उद्घाटन काल सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पालिका आयुक्त सौरभ राव, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार कक्षाचं काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचाही सत्कार केला. नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसंच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचं कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेलिकॉप्टरवर प्रवास करताना ठाणेवरून पाहतो तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र दिसून येतं. यामुळेच येथील तापमान इतर शहरांपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी असतं. ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरिवली बोगदा यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसंच घोडबंदर परिसरात स्पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पामुळे नागरिकांना आणखीन एक सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसंच कोविड सारख्या आपत्तीच्या काळातही पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत प्रशस्त आणि सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.